रत्नाकरण श्रावकाचार सम्यक चारित्र अधिकार आपण बघतोय. तर गुणव्रतांचं स्वरूप आपण बघतोय की नाही. गुणव्रतामधले दोन झाले आपले. पहिलं कुठलं आहे दिग्व्रत आणि दुसरं अनर्थदंड व्रत. तर ही गुणव्रत काय करतात. पहिल्यांदा आपण 5 अणुव्रत बघितली आहे की नाही. जी 5 अणुव्रत बघितली त्या अणुव्रतांना दृढ करण्याचं काम किंवा त्या अणुव्रतांमध्ये अजून शक्ती आणण्याचं किंवा त्यांना सांभाळण्याचं, त्यांचं पोषण करण्याचं, त्यांची सुरक्षा करण्याचं काम कोण करतं. ही गुणव्रत करतात. म्हणून अणुव्रतांना ही गुणव्रत कशी आहेत तर पोषक आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी ही गरजेची आहेत. अणुव्रतानंतर त्याच्या पुढचं आहे गुणव्रत की नाही. मग ही गुणव्रत काय करतात तर पहिल्या घेतलेल्या अणुव्रतांची सुरक्षा करतात किंवा त्यांना मजबूत करतात, त्यांना सांभाळलं जातं, त्यांना एक प्रकारची सुरक्षा दिली जाते. तर म्हणून त्यांना गुणव्रत म्हटलंय. आणि जी अणुव्रत आपण घेतली आहेत तर त्याच्यामुळं ह्या गुणव्रतांमुळं काय होतं तर गुणांच्या पटीत तिथं वाढ होते. कशात वाढ होते. परिणामांच्या विशुद्धीमध्ये. कशामध्ये वाढ होते तर आपल्या परिणामांच्या विशुद्धीमध्ये गुणांच्या पटीत, गुणाकाराच्या पटीत वाढ होते. म्हणून ह्यांना गुणव्रत पण म्हटलेलं आहे. हां, तर आता आपलं हे प्रमादचर्याचं आपण बघितलं होतं. आणि आज आपण आता भोगोपभोग परिमाण नावाचं 3रं गुणव्रत बघणार आहोत. पण ह्या प्रमादचर्यामधलं मला थोडंसं आपलं कसं चुकू शकतं किंवा कुठं कुठं आपण चुकतो तर हे थोडंसं लिहिलं होतं मी. म्हणजे सगळ्यांना सांगितलं होतं ना चिंतन करा, आपण कुठं काय आपल्याकडनं कसं दोष घडतात आणि आपल्याला आता लक्षात आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कशी सुधारणा करू शकतो किंवा आपली कशी प्रमाद होतात आणि त्या प्रमादांना टाळण्यासाठी आपण कळल्यानंतर कसा प्रयत्न करायला पाहिजे, असं सगळं आपण त्या दिवशी बघितलं होतं. पण मला वाटतं 1-2घांनी सांगितलं, बाकी कोणी सांगितलंच नाही. कुणी केलंय का अजून चिंतन. मी चिंतनच नाही नुसतं केलं, मी अनुकरण पण केलं. मी शॉवर खाली आंघोळ करायची बंद केली त्या दिवसापासून. मग सांगायचं ना, सांगणं महत्वाचं आहे. त्याशिवाय कळणार कसं. आणि कसं होतं माहिती का, सांगायचं म्हणजे स्वतःचा मोठेपणा म्हणून नाही, तर आपण एखादी गोष्ट केली हे कळल्यानंतर दुसऱ्यांना पण प्रेरणा मिळते. अरे वा, हिने हे केलं, आपण पण करू शकतो किंवा आपण पण करायला पाहिजे म्हणून सांगायचं. आणि सांगताना आपल्या मनामध्ये भाव पण आपण तोच ठेवायचा की आता इथं कधीतरी मागं ऋणाली आली होती आणि एकच आता आपण दिवसात 2-3 भाज्या करतो की नाही. आमटी करतो, काहीतरी दुसरी मोकळी भाज्या 2 असतात, काहीतरी अजून कोशिंबीर असतो. मग प्रत्येक वेळेस फोडणीसाठी वेगळी कढई घेत नाही मी. म्हणजे एकाच कढईमध्ये विसळून तीच वापरते. म्हणजे 4 कढया, परत त्या धुवायच्या, घासायच्या, म्हणजे पाणी वाढलं, साबण वाढला, वेळ वाढला, सगळंच झालं ना विनाकारण. म्हणून मग एकाच कढईमध्ये विसळून वापरते. तिने बघितलं तर तिने घरी गेल्यानंतर लगेच ते अनुकरण केलं. म्हणली फै मी पण आता एका ह्याच्यात. म्हणजे असे बदल आपोआप आपल्यामध्ये होतात आणि न कळत आपण छान छान हे असं सांगितलं ना बघा, प्रत्येकाचं आपलं आपलं काहीतरी वेगळं चिंतन. छान. काय म्हणता मावशी. जाणार प्रश्नच नाही. वाटचाल तर आपली तीच आहे. आपण मार्ग तर पकडलाय. फक्त थोडंसं पुढं मागं हळूहळू कासवाच्या गतीने का होईना आपली चाल आहे. आणि ही चाल चालू ठेवायची, मध्येच बंद वगैरे आपल्याला करायची नाही. हां, तर मग थोडंसं मी काय काय लिहिलं ते वाचून दाखवते. वस्तू आपण कुठली पण घेताना आणि ठेवताना बघून घेतो का, बघून ठेवतो का. तर हे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये हा बदल आपण करू शकतो. किती जरी घाई असली तरी समजा आता आपल्याला कुकर लावायचा आहे, मग आपण चाळून भरलं किंवा आपल्याला वर्षाचा माल भरलेला असेल तर त्याला आपण काहीतरी बोरिक पावडर लावलेली असते, काहीतरी उपाय केलेला असतो. तरीसुद्धा आपण कुकरला लावताना ती वस्तू थोडीशी फटकून, डाळ तांदूळ जे काही असेल ते बघूनच लावायचं. भले आपल्याला गॅरंटी आहे की त्याच्यामध्ये काही नाही आहे आणि निघणार पण नाही फटकल्यावर कदाचित, तरी पण एक सावधानता म्हणून आपण ही गोष्ट आपल्यामध्ये बदल ह्या रूपाने करायची आहे. किंवा एखादी वस्तू ठेवायला लागलो तर जिथं ठेवणार आहे तिथं किडामुंगी जीव आहे का हे बघायचं आहे. त्याच्यानंतर अजून काय बघायचं आहे.
तिथून घेताना पण तिथं काय त्या वस्तूवर काय आहेत का जीव वगैरे, तर हे बघून घ्यायचे. मग ह्याच्यातून आपल्याला काय होतं तर मुनी धर्माचा पण हे काहीतरी पुढं गेल्यानंतर जेव्हा काही पुढं आपलं मुनी धर्माचं म्हणजे आपण स्वीकार करू किंवा मुनी होऊ, त्यावेळेस आपल्याला हे संस्कार आपल्यावर राहणार आहेत. म्हणजे तेव्हासाठी आत्ता करायचं आहे असं नाही आहे, पण ॲटोमॅटिक तेव्हाची आपली काय होणार आहे, पुढची जे काही गरजेच्या गोष्टी आहेत तर त्याचा पाया आत्ताच तयार होणार आहे. आणि आत्ता आपल्याला हे गरजेचं आहे. का गरजेचं आहे तर हे प्रमाद आपण करतोय आणि त्यामुळे आपल्याला तिथं प्रमादचर्या नावाचा तिथं दोष आहे, अतिचार आहे, तर तो लागतोय. त्याच्यापासून आपलं संरक्षण होण्यासाठी ह्या गोष्टी बघून करायला पाहिजेत. म्हणजेच ह्याला मुनींच्या ह्याच्यामध्ये कुठलं ह्याला नाव आहे, आदान निक्षेपण समिती. वस्तू उचलून घेताना बघून घेणे आणि तिथं बघून ठेवणे. म्हणजे ते पिंचीनी परिमार्जन केल्याशिवाय वस्तू घेत पण नाहीत आणि ठेवायच्या तिथं पण परिमार्जन केल्याशिवाय ठेवत नाहीत. म्हणजे हे मुनींचे जरी असले मूलगुणांमधलं तरीसुद्धा आपल्या भूमिकेमध्ये गृहस्थावस्थेमध्ये सुद्धा हिंसाचार होऊ नये किंवा प्रमाद होऊ नये ह्यासाठी सावध असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर चालताना सुद्धा बघून चालू शकतो. चालायला पाहिजे की नाही, बघून चाललो नाही तर आपल्या पायाखाली जीव आला, किडा आला, मुंगी आली, मुंगळा आला, काही दिसत नाही आहे. म्हणून चालताना पण खाली नजर आपली असली, बघून चाललो तर ह्याच्यातून आपले 2-3 फायदे होतात. एक तर हिंसा होणार नाही, कुठले जीव असतील तर ते मारले जाणार नाहीत. दुसरं, खड्डा वगैरे असला तर आपण पडणार नाही, काय खडे पायाला टोचणार नाहीत. म्हणजे हे सगळ्या दृष्टीने खाली बघून चालणं काय चांगलं आहे. किंवा एखादी वस्तू घरामधली, आता आपण गप्पा असं बोलत असतो, डबा उघडतो आणि तोंडात ती वस्तू घातली, समजा चिवडा आहे, कुणाशा तरी बोलतोय, कुणाशी बोलत असताना असा बकमा घेतला, तोंडात घातला आणि मग मुंग्या चावायला लागल्यावर कळलं अरे त्या चिवड्याला मुंग्या झालेत. आम्हा हे उदाहरण सांगतात नेहमी, बरं का, म्हणून सांगितलं, नेहमी सांगतात आम्हा. असा चिवडा घेतला, तोंडात घातला आणि जेव्हा त्या मुंग्यांनी चावा घेतला तेव्हा कळलं की त्या डब्याला सगळ्या चिवड्याला मुंग्या लागलेल्या आहेत. मग म्हणून तिथं काय पाहिजे तर सावधानता, काय की बघून खाणे. खात असताना आपल्याला कधी अंतरा येते का, आपल्याला जेवायला बसलो आपल्याला कधी केस निघतो का, कधी मुंगी निघते का, कधी किडा निघतो का. म्हणजे महाराजांसाठी किंवा मुनींसाठी जिथं चौका असतो तिथं ज्या पद्धतीने भोजन बनवलं जातं त्याच्यापेक्षा शुद्ध पद्धतीने आपण घरी बनवतो का. तिथं शुद्ध पद्धतीने बनवलं जातं, बघून बनवलं जातं का आपल्या घरी बनवलं जातं, कुठं बनवलं जातं. किंवा इथं जाऊ दे हॉटेलमध्ये वगैरे बघ, म्हणजे आपल्याला कधी असं का निघत नाही, कारण आपण कधी बघून खातच नाही. आपण एकदा ताटात घेतलं की ताट आणि म्हणजे हात आणि तोंड ह्यांची फक्त गाठ असते. मग तिथं आपण शोधन करून खात नाही, त्याच्यामध्ये काय आहे का बघून खात नाही. म्हणजे इतकं तिथं व्यवस्थितपणे काळजी घेऊन केलेलं असतं तरी त्यांना अंतरा येतात, किडा तरी निघतो, केस तरी निघतं, काहीतरी, म्हणजे असं होतं की नाही. मग इतकं काळजीपूर्वक असताना तिथं निघतं, आपल्याला का जाणवत नाही. म्हणजे ह्याच्यातून आपण किती प्रमादी आहोत हे लक्षात येतं, बरोबर आहे. मग जेवताना आपण सुद्धा शोधन करून बघून जेवायला पाहिजे. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय आहे, आपण घरामध्ये बऱ्याच वेळा काय कपडे भिजवून ठेवतो आणि धुवायचे कधी राहतात किंवा कधी मशीन लावायची राहते किंवा मशीनमध्ये घातलेले कपडे वाळू घालायचे राहतात. म्हणजे तिथं ती ओल जिथं राहते ना, ते कपडे ओले राहिले, मग त्या ओलीमध्ये कितीतरी जीवांची तिथं काय होते, उत्पत्ती होते. आणि ही उत्पत्ती ह्याला कारण काय आहे तर आपला प्रमाद. कसा प्रमाद आहे, एकतर त्या वेळेस आपण ती गोष्ट केली नाही, विसरून गेलो. विसरणं सुद्धा प्रमाद आहे, कारण ती गोष्ट सावधपणाने जर केली तर आपल्याकडनं विसरली जाणार नाही. ज्या अर्थी आपण विसरतोय त्या अर्थी तिथं आपला प्रमाद आहे किंवा त्या गोष्टीचं आपल्याला तेवढं महत्त्व नाही. म्हणून असे कपडे भिजवून ठेवायचे नाहीत. भले कोरडे 2 दिवसांनी आपण मशीन लावली पण कोरडे ठेवायचे. रोजच्या रोज धुवायला पाहिजेत किंवा कधी 4च कपडे, तेवढ्यासाठी मशीन लावणं शक्य नसतं. मग भिजवून ठेवण्यापेक्षा तिथं कोरडे कपडे ठेवले, 2 दिवसांनी मशीन लावली तर हे दोष लागत नाहीत, जे अनंत जीवांची हिंसा होण्यापासून आपोआप टळलं जातं. त्याच्यानंतर अजून आळस काय करतो आपण, खूप वेळा कणिक जास्त बांधून ठेवतो. म्हणजे शहरामध्ये तर ही पद्धत फार आहे
कुठं सारखं कणिक बांधायचं, बांधून फ्रीजमध्ये ठेवायचं, 4 दशम्या करायच्या, उरली की परत ठेवायची, पुन्हा दुसऱ्या दिवशी घ्यायची ती, मग संपल्यानंतर परत एवढा गोळा बांधून ठेवायची, मग लागल तसं घेत राहायचं आणि संपल्यावर पुढचा बांधायचा. पण ती कणिक बांधल्यानंतर ती संपेपर्यंत त्याच्यामध्ये किती जीवांची हिंसा झाली ह्याचा विचार आपल्याला येत नाही. मग एकदम आपण कणिक का बांधतो, तर परत परत बांधायला नको, परत परत बांधण्याचा त्रास नको, म्हणजे तिथं काय झालो आपण, प्रमादी झालो. म्हणजे तो आळस आहे म्हणून आपण एकदम करून ठेवलं, किंवा दळण आणलं एकदम 10-15 किलो दळून आणलं, कुठे सारखं सारखं दळून आणायचं. मग ते पीठ दळून आणल्यानंतर त्याच्यामध्ये मर्यादा आहे त्या पिठाची. म्हणजे पावसाळ्यामध्ये किती ग, 3 दिवसाचं आहे का पावसाळ्यामध्ये? पावसाळ्यामध्ये 3 दिवसाची, 3 दिवस, हिवाळ्यात 7 दिवस आणि उन्हाळ्यात 5 दिवस. हां, पावसाळ्यामध्ये दळलेलं कुठलंही पीठ 3 दिवसाच्या वर आपण वापरू शकत नाही. त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये 7 दिवसाच्या वर आपण वापरू शकत नाही, आणि उन्हाळ्यामध्ये 5 दिवसाच्या पुढे वापरू शकत नाही. म्हणजे सध्या जर आपल्याला पीठ वापरायचे तर दळल्यापासून 5व्या दिवशीपर्यंतच आपण ते पीठ वापरू शकतो. मग 5 दिवसानंतर काय होतं, किंवा त्या त्या सीझनमधली जेवढी मर्यादा आहे त्याच्यानंतर आपण ते पीठ वापरायचं म्हटलं तर काय होतं, तर त्याच्यामध्ये त्रसजीवांची उत्पत्ती होते. कशाची उत्पत्ती होते? त्रसजीवांची, एकेंद्रियाची नाही सांगितलं. त्रसजीव म्हणजे काय, जे 2 इंद्रियापासून पुढचे जीव आहेत त्यांची उत्पत्ती होते. मग हे त्रसजीव कुठले आहेत, तर सप्तधातूंनी बनलेलं आहे. म्हणजे त्यांचं शरीर कशाचं आहे, मांस ह्यांनी बनलेलं आहे. सप्तधातू म्हणजे काय, रक्त, हाड, मांस वगैरे ह्याच्यानी बनलेलं आहे. मग ह्या त्रसजीवांची उत्पत्ती त्या पिठामध्ये झाली, आणि ते इतके सूक्ष्म असतात की आपल्या डोळ्यांना दिसत नाही. आपण असं वरून बघतो आणि म्हणतो नाही नाही चांगलं आहे पीठ. मग सर्वज्ञ भगवंतांनी जे सांगितलेलं आहे ते त्यांच्या ज्ञानामध्ये जसं झळकले तसं सांगितलंय. त्यांच्या ज्ञानामध्ये हे झळकले की ह्या सीझनला एवढे दिवस हे चांगले राहतात पदार्थ, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्रसजीवांची उत्पत्ती होते. मग हे सगळं त्यांनी जाणलेलं आहे आणि त्यांच्या दिव्यध्वनीमधून आपल्याला त्यांनी ते सांगितलेलं आहे. पण आपण त्यांच्यापेक्षा आपण स्वतःला शहाणं समजतो आणि आपण काय म्हणतो, नाही नाही अजून चांगलं आहे, फ्रीजमध्ये वास येत नाही, चांगलं आहे, खराब नाही झालं. म्हणजे वास आला किंवा त्याच्यामध्ये काही फसफस दिसली तरच तो पदार्थ खराब झाला असं नाही आहे. तर त्याच्यामध्ये जे काही जीवाची उत्पत्ती झालेली आहे ती उत्पत्ती आपल्याला लक्षात येत नाही, पण नियमाने त्याची मर्यादा संपल्यानंतर त्याच्यामध्ये जीवांची उत्पत्ती होते. म्हणून असे पदार्थ खाणं सुद्धा काय आहे, प्रमादचर्या म्हटलेलं आहे. कारण नवीन नवीन करायचा कंटाळा आहे ना, मग ते भागू, किंवा आणखीन दुसरं म्हणजे काय, नाश करायचं आपल्याला वाईट वाटतं, त्याची नासाडी होईल, एवढं महागा मुलकाचं आहे, कशाला ते नाश करायचं, कशाला कुणाला तरी द्यायचं. म्हणजे त्याच्यात परत लोभ झाला, त्या पदार्थांचा मोह आहे, म्हणून त्याचं ते घाण झालं, त्याची मर्यादा संपली तरीसुद्धा आपल्याला ते टाकू वाटत नाहीत, कुणाला देऊ वाटत नाहीत. हा काय झाला, परत अजून लोभ पण झाला. म्हणजे एकतर त्याच्यामध्ये त्रसजीवांची उत्पत्ती झाली, ते खाणं म्हणजे दोष आहे, प्लस ते द्यायची भावना नाही, हा लोभ आहे. म्हणजे किती प्रकाराने आपण चुकतो किंवा किती प्रकाराने आपण स्वतःला संकटामध्ये टाकतो. कर्माच्या बंधाला आपण तिथं स्वतःहून बांधून घेतो. आणि आता हे जीव आपल्या निमित्तात मेले, म्हणजे जे पदार्थ त्रसजीवांची उत्पत्ती झाली त्या पिठामध्ये वगैरे, आणि ते पीठ आपण वापरल्यानंतर काय झालं, ते सगळे जीव त्याच्यामध्ये मारले गेले. बरोबर आहे, मारले राहणार का जिवंत ते? मग मारले गेले म्हणजे ते कुणाच्या निमित्तात मारले गेले, आपल्या निमित्तात. तर ते आपल्या निमित्तात मारले गेले म्हणजे कधीतरी आपल्याला पण त्यांच्याकडून असं मारलं जावं लागणार. कारण जसा त्रास आपण त्यांना आत्ता देतोय त्याची परतफेड आपल्याला त्यांच्याकडून कधी ना कधी नियमाने होणार आहे, ह्याच्यामध्ये काहीही शंका नाही. दुसरं म्हणजे मग ते आपण जे काही पीठ होतं त्रसजीव उत्पन्न झालेलं, ते पीठ आपण दशमी करून खाल्लं किंवा जे काही पदार्थ करून खाल्लं, म्हणजे ते जरी आपण किती शुद्ध खाल्लं, शाकाहारी म्हणून खाल्लं, तरी त्याच्यामध्ये त्रसजीव होते. म्हटल्यानंतर ते काय झालं, मांसाहार झाला. म्हणजे डायरेक्ट मांस खाणाऱ्याला आपण मांसाहार म्हणतो, पण आपण असं जे काही खातो ना तो सुद्धा इनडायरेक्टली मांसाहारच आहे.
एक आळी खाल्ली आणि एखाद्याने काहीतरी दुसरं डायरेक्ट मांस खाल्लं, काय फरक आहे? थोडं खाल्लं काय किंवा जास्त खाल्लं काय? मांस हे मांसच आहे, बरोबर आहे. म्हणून आपल्याला अगदी नियमरूपाने पाळणं होत नाही किंवा तेवढं शक्य नाही, बरोबर आहे. पण मनामधून अशी भावना तर पाहिजे की कमीत कमी मला जेवढं काही पाळता येईल तेवढं मी पाळणार, किंवा कमीत कमी जेवढ्या मर्यादेचं आहे. मग दळताना आपण थोडं दळलं, तेवढं संपल्यानंतर पुढचं दळलं, किंवा एक दिवस कमी पडेल असंच दळलं, म्हणजे 5 दिवसाची मर्यादा दळलं तर 4 दिवसात संपलं, चांगली गोष्ट आहे ना. पुन्हा एकदा दळावंच लागेल. पूर्वी तर ते जात्यावर वगैरे दळावं लागत होतं, त्या मानाने आता आपल्याला सोयी आहेत की नाही. जात्यावर वगैरे किती कष्ट पडायचे, आणि म्हणून त्यावेळेस कसं होतं, मग तेव्हाच्या पुरतं तेवढ्या पुरतं दळलं जायचं आणि आपोआपच त्या पिठाची मर्यादा पाळली जायची. कारण त्यावेळेस एकदम 15-20 किलो कोण दळत होतं का? नाही, 2-2 दिवसाचं किंवा लागेल तसं दळत असतील, मला काही एवढं माहीत नाही. पण एका वेळेस आपल्याला किती लागणार आहे किंवा थोडंसं एक्स्ट्रा असंच करत असतील, कारण सलग दळत बसणं बाकीचे पण किती कामं असायचे, म्हणजे तिथं शुद्धता आणि मर्यादा आपोआप पाळली जायची. मग आता आपल्याला उलट सोयी जास्त आहेत. मिक्सर आहे, कांडायचं कुटायचं कष्ट नाही आहे, किंवा अशा गिरण्या आहेत, किंवा धुणं स्वतःला धुवावं लागत नाही, मशीन आहेत. म्हणजे आपल्याकडं अशा सोयी असतानासुद्धा आपला प्रमाद पूर्वीपेक्षा जास्त वाढला आहे. म्हणजे पूर्वीच्या लोकांकडून एवढा प्रमाद होत नव्हता, पण आपल्याकडून हा प्रमाद खूप वाढला आहे. म्हणजे सोय मिळाली म्हटल्यानंतर प्रमाद कमी व्हायला पाहिजे, पण आपण त्याचा फ्रीज आला आहे ना, मग आता बांधून ठेवा कणिक, फ्रीजमध्ये टिकतंय. म्हणजे ही एक आपली फार मोठी चुकीची मान्यता आहे. आता हे कॅन्सरचं प्रमाण वगैरे जे काही वाढलं आहे, तर हे कशाचं आहे सगळं? हे फ्रीजमधलं खाणं. कितीतरी वेळा व्हॉट्सअपला येतं की नाही, फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्या वस्तू खाल्ल्यानंतर कॅन्सर होतो असं म्हटलं जातं, पण त्याचं सायंटिफिक रिझन काय आहे? फ्रीजमध्ये जेव्हा अशा वस्तू आपण ठेवतो तर तिथं त्यातलं सत्व कमी होणारं असं काहीतरी, फ्रीजमध्ये टिकून राहण्यासाठी जे काही तिथं वातावरण आहे फ्रीजचं, त्याचे वायू असतील किंवा ते कॉम्प्रेसरमध्ये कुठला तरी वायू भरलेला आहे, अजून काय असेल, तर ते अन्न तिथं निसत्व होत जातं. आणि ते निसत्व झालेलं अन्न जेव्हा आपण खातो, आपल्यामध्ये प्रतिकारशक्ती कशी येणार? आणि जर प्रतिकारशक्ती आले नाही तर मग असे रोग व्हायला काय अवघड आहे. म्हणून फ्रीजमध्ये काही ठेवायचं की अगदी गरजेचं ठेवायचं, म्हणजे उगी असं आपल्याला पुढचे आपले कष्ट वाचावेत म्हणून असं आळसामुळं वगैरे असं जर करून ठेवलं तर ते चुकीचं आहे. किंवा अजून काय, पाण्याच्या बाटल्या भरून ठेवल्या फ्रीजमध्ये, मग आज भरून ठेवल्या आणि ते 4 दिवस ती बघितलंच नाही, कुणाला लागलीच नाही, 4 दिवसांनी आपण तीच बाटली काढतो आणि पितो. असं चालतं की नाही सगळीकडं? आज पाणी भरलेलं आहे, मग उद्या ते चालणार नाही, किंवा त्याचं ते आळगण झालं असेल, ते विसळावं असं वाटतं का कुणाला? नाही नाही, फ्रीजमध्ये चांगलं आहे, ते काही झाकलेलं आहे, उघडलं नाही कुणी, पिलं नाही कुणी, पण त्या पाण्यामध्ये सुद्धा जीवांना तिथं स्कोप आहे, उत्पत्ती त्याची चालू आहे तिथं. आणि किती जीव उत्पत्ती झाले हे आपल्या डोळ्यांना दिसलं नाही म्हणजे तिथं झाली नाही असं नाही आहे. सर्वज्ञ भगवंतांनी हे सगळं जाणलंय त्यांच्या ज्ञानामध्ये, की कधी कसे कुठं काय काय जीव आहेत, त्यांची कशी उत्पत्ती, त्यांचं कसं परिणमन चालू आहे. मग हे सगळं आपल्याला जर कळलंय तरी जर आपण त्याच्यामध्ये बदल नाही केले तर मग आपण काय झालो? महाप्रमादी झालो. म्हणून आपल्याला पहिल्यांदा हे लक्षात यायला पाहिजे की आपण चुकतोय कुठं कुठं आणि कशा पद्धतीने. त्याच्यानंतर अजून काय आहे? काय गिरणीत दळून आणतो लोक, काय लोक तर गिरणीत बघत सुद्धा नाही, तसेच टाकून आणतात गिरणीत. आता माझा पॉइंट पुढचा तोच आहे, तोच पॉइंट आहे आता पुढचा, तेच सांगणार होते मी. गिरणीमध्ये आपण डबे दळायला ठेवतो तेव्हा आजूबाजूचे डबे नुसते निरीक्षण करायचे, ते असे किडे वरती आलेले असतात. खूप वेळा बघितलंय हे मी, म्हणजे पंढरपूरमध्ये मी राहायला आले ना, तेव्हा जेव्हा हे गिरणीतलं चित्र बघितलं, अजून भाड्याच्या घरात राहत होतो, पहिल्यांदा गिरणी घेतली. घरसुद्धा इतकं असं साधं होतं की दाराला लात मारली तरी तुटल, पण म्हणलं तसलं गिरणीतलं पीठ जरी आपले गहू आपण चांगले दिले तरी काय होतं, पहिलं त्यांच्या दळणामध्ये आपलं मिसळतं, आपल्याला त्यांचं येतं, आपलं दुसऱ्याला जातं, हे तर होत असतं. म्हणजे मग आपण आपलं स्वतःचं जरी चांगलं असलं तरी आपल्याला विनाकारण त्या किड्यांचं कशाला खायला लागणार. म्हणून
आणि गिरणीला फार खर्च येत नाही. 10 ते 15,000पर्यंत, 20,000पर्यंत गिरणी येते. आणि आपले कष्ट किती वाचतात, बाहेर ते दळण न्यायचं, आणायचं, प्रत्येक वेळेस कुठलं वेगळं पीठ पाहिजे असतं. त्यापेक्षा घरी गिरणी असली म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा, जेवढं पाहिजे तेवढं, मर्यादा पण आपण पाळू शकतो. त्यामुळं आपण बाकीच्या किती गोष्टी घेतो, AC घेतो, कूलर घेतो, अजून काय मोबाईल 50-50 हजारची घेतो, पण गिरणी घ्यायला कुठं तिथं आपल्याला पैसे खर्च करायला नको वाटतं. म्हणून गिरणी घेणं महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा घरामध्ये गिरणी असायला पाहिजे. आपण जर शुद्ध भोजन केलं तर आपले विचार पण शुद्ध होतील. तेवढी हिंसा टळल्यानंतर त्या जीवांना वाचवल्याचं पुण्य पण लागेल आपल्याला. आपली ही प्रमाद मी पण परवा हाच विचार केला, सगळं घेतो गिरणीच काय होतं घ्यायला, गिरणी घ्यायची आता. पहिल्यांदा घ्यायला पाहिजे, पहिल्यांदा. हो, म्हणजे आपल्याला चांगलं खायला मिळतं ग. चांगलं पण खायला मिळतं. आणि खरं तर त्याच्यातून आपला किती फायदा आहे माहिती का. ते दळण न्यायचं, आणायचं, ते गिरणीत चालू नव्हती, त्यांनी दळलंच नाही, त्यांनी नीटच दळलं नाही, त्यांनी काहीतरी मिसळच केली, कितीतरी तक्रारी आपल्याला असतात. वेळ जातो आणि परत ते सगळं मिक्स, कुणाचं आपल्याला आले ना आपलं कुणाला गेले, अशुद्ध खावं लागतं. खराब पीठ मिक्स होतंय ना, आपल्या चांगल्या गव्हात पण किडे होतात. म्हणजे अक्षरशः मी तर ते बघितलं होतं ना, इतके किडे ते असे वर आलेले, बाप रे म्हणलं, देणारे तरी कसे देतात आणि ते दळणाऱ्याला काय आणि देणाऱ्याला काय, त्यांना काय धंद्याशी मतलब आहे फक्त. त्यामुळं पहिल्यांदा गिरणी घेतली, बाकी काही नव्हतं माझ्याकडे, पण पहिली गिरणी आली 2000च्या पण आधीच आली. म्हणजे ठीक आहे, चला. तर गिरणीमध्ये आपण दळायला देतो तिथं, म्हणजे हे किड्यांचं फार आहे. किडे असतील, आळ्या असतील, त्यांची गिरणी कशी असेल. एक घटना घडलेली आहे, म्हणजे आपल्यापैकीच आहे तिथं एक रणदिवे म्हणून पंढरपूरमध्ये, तर त्यांची स्वतःची गिरणी. आणि ते गिरणी एखादा दिवस असं सुट्टी वगैरे असते किंवा असते ना, काही लाईट नसते त्या दिवशी वगैरे, तर त्यांच्या त्या गिरणीमध्ये कुठं अशी मोठी गिरणी, जागा असेल आतमध्ये जायला, 4-5 घुशी आत जाऊन बसल्या, मोठ्या मोठ्या घुशी आत जाऊन बसल्या. आणि नंतर त्यांनी ती गिरणी चालू केली तर त्या सगळ्या घुशी मेल्या. आणि आता त्या घुशी मेल्या, आता त्या घुशींचं सगळं ते आता ते फिरतं नाच, ते काय पातं असतं काय असतं, मग ते सगळीकडे ते लागलं की नाही. आता गिरणी आपण काय मिक्सर वगैरे धुतो तसं धुवू शकणार आहे का इतकी स्वच्छ. म्हणजे असे काही प्रॉब्लेम. आता हे आम्हाला कसं माहीत, माझ्या ओळखीचे माहितीतले असल्यामुळं ही सगळी गोष्ट मला माहीत आहे, म्हणजे स्वतः आम्ही ते बघितलेलं आहे. पण अशा दुसऱ्या गिरण्यांमध्ये काय काय घडत असेल आपल्याला ते लोक सांगणार आहेत का, आपल्याला माहीत आहे का. मग त्यापेक्षा आपली स्वतःची एक छोटीशी गिरणी आणली, अक्षरशः 20,000च्या आतमध्ये गिरणी येते. 20,000 कुठं जात नाहीत आजकाल, कुठं जात नाहीत. आज मोबाईल घ्यायला जावा, 25,000 50,000पर्यंतचे मोबाईल कितीतरी जणांकडे आहेत. मग त्या मोबाईलमुळं तर 5 प्रकारची पापं होत आहेत. मोबाईलला पापाचं, म्हणजे पंचपापाचं द्वार म्हटलंय मोबाईलला. त्याच्यामधून म्हणजे हिंसा, झूट, चोरी, कुशील आणि परिग्रह, सगळी पापं एका मोबाईलमधून आपण गोळा करतोय. त्याच्यासाठी पाप गोळा करण्यासाठी आपण पैसे खर्च करायला आनंदाने तयार आहेत. नाही, मला हाच मोबाईल पाहिजे, हेच मॉडेल पाहिजे. त्या मॉडेलचं काय आहे तर त्याला एवढं पैसे, म्हणजे अमाऊंट जास्त असली तरी घेतो. आणि ही गरजेची गोष्ट आहे, जिथं आपल्याला शुद्धता मिळणार आहे, आपल्याला स्वतःला पापापासून, हिंसापासून आपला बचाव होणार आहे, तिथं आपण त्या गिरणीचं काय करतो, पैशाकडं बघतो. म्हणून पहिल्यांदा गिरणी आणणं मस्ट आहे. हां, तर ऐक ना, ते तू आता म्हटली ना की 3 दिवस 5 दिवस 7 दिवस, मग कोरड्या पिठात लगेचच कुठं आळ्या वगैरे होतात. तेच म्हटलं, आपल्याला दिसत नाही पण सूक्ष्म असतात ते, आणि ते त्रसजीव असतात. त्यामुळं ते आपल्याला दिसत नाही, त्याचा अर्थ ते पीठ चांगलं आहे किंवा शुद्ध आहे असं नाही. ज्या अर्थी भगवंतांनी एवढी मर्यादा दिली ना, त्या अर्थी त्याच्यामध्ये बघितल्याशिवाय तर त्यांच्या दिव्यध्वनीमधून हे खिरलं नाही. बरं, मग समजा खरंच जर असं काही नसतं तर सलग एकच मर्यादा ठेवली असती, एकाची 3 दिवसाची, एकदा 5 दिवसाची, एकदा 7 दिवसाची. म्हणजे तिथं जसं वातावरणामध्ये बदल होतोय तसं त्या बदलानुसार तिथं पण त्या जीवांची उत्पत्ती कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात, किंवा उत्पत्ती होण्याचं हे प्रमाण वाढतंय किंवा कमी होतंय, हे आहे.
आणि गुरु लोकांना तर 3च दिवसाचं चालतं ते, मग सगळ्याच 3 दिवसाचं का? 3, 5 आणि 7 सगळ्यांना हीच मर्यादा आहे. 3, 5 आणि 7. आणि ही मर्यादा कधी बदलते माहिती का? आपले हे असतं ना अष्टानिक. अष्टानिक झालं की तेव्हापासून कुठला सीझन चालू असेल ना त्यानुसार ती मर्यादा पुढचा अष्टानिक येईपर्यंत ती पाळायची. म्हणजे आता आपलं कुठलं अष्टानिक झालं ग? कधी झालं अष्टानिक? मार्चमध्ये झालं ना? सुरुवातीला हां कोणीच्या वेळेस झालं असेल कोणीच्या. हां, तर आता आपलं हे येणार ना आषाढी वारी, म्हणजे गुरुपौर्णिमा वगैरे चातुर्मास स्थापनापर्यंत आता मर्यादा आपली किती आहे तर 5 दिवसाची मर्यादा. आणि मग त्याच्यानंतर 3 दिवसाची होणार. पावसाळ्यामध्ये 3 दिवसाची होणार. आणि ही श्रावकांना आणि मुनींना एकच आहे मर्यादा, दोघांची वेगळी वेगळी नाही आहे. मग ही मर्यादा आपण जाऊ दे, कुठं सारखं सारखं दळायचं, कुठं ते व्याप करायचा असं म्हणून आपण जास्त कमी करतो. पण घरची गिरणी जर असेल तर आपण हे प्रमाणात करू शकतो की बाबा ठीक आहे, काय गिरणीत टाकायचंच आहे, चाळूनच टाकायचं आहे. धान्य तर आता खूप स्वच्छ मिळतं आपल्याला, म्हणजे काय पूर्वीसारखं नाही राहिलं की खूप निवडत बसायला लागतं, त्याच्यात वेळ लागतो. फक्त आपल्या घरामध्ये जेवढं लागतं त्या अंदाजाने तेवढ्या मर्यादेला होईल एवढं करायचं. थोडंसं होतं मागं पुढं, नाही असं नाही, पण आपला प्रयत्न तरी तो पाहिजे की मला मर्यादेचंच खायचंय, मला मर्यादेमध्येच राहायचंय, किंवा माझ्याकडून हिंसा होईल एवढं मला करायचंच नाही. थोडासा त्रास होईल, पण उलट आपण ते केल्यानंतर आपल्याला त्रासाच्या ऐवजी कितीतरी पुण्याची प्राप्ती होणार आहे. आणि कुठंतरी त्याचा प्रभाव म्हणून आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा अनुकूलता दिसणार आहे. दिसते आपल्याला अनुकूलता. किंवा कोणीतरी आपल्या घरी असे त्यागी व्रती आले तर आपल्याला केवढं समाधान असतं, आपल्याकडे घरचं आहे बाबा सगळं, म्हणजे बाहेरच्या गिरणीचं नाही आहे. किंवा असं कोणीतरी आता ते आटा वगैरे पण आणून खायला सुरू केले. आता बरीच लोक आटा खातात. त्या आटामध्ये तर कसे गहू दळलेत, कुठं दळलेत, कुणी दळलेत, कुणाचे हात कसले होते काय माहीत आहे. वरती पॅकिंग सुंदर आहे, वरती तिथं ट्रेडमार्क चांगला आहे, आमच्या कंपनीची ॲडव्हर्टाईज आहे, आमचं सगळं स्वच्छ आहे, सांगितलंय. सांगणारच की, त्यांचा माल त्याशिवाय खपणार कसा. पण ते सांगितलेलं आहे तसं तिथं आतमध्ये आहे का हे कोण बघायला गेले. जर बघायला गेले तर आपल्याला आज जाऊ देत नाहीत कंपन्यांमध्ये, अजिबात जाऊ देत नाहीत जर तिथं, कारण त्यांचं काय असेल ते उघडं पडतं म्हणून. हॉटेलमध्ये वगैरे आपण जर म्हटलं ना आम्हाला आज तुमचं किचन बघायचं आहे, खरंच एकदा प्रयोग करून बघा, अलाउड नाही म्हणतात. का नाही म्हणतात तर ते काय त्यांचं कसं चाललेलं असतं, सगळा सावळा गोंधळ. आता आपण जातो आणि आपण ऑर्डर देतो, गेल्यानंतर एक अर्धा तासात आपल्याला जेवण मिळतं. आपल्याला जो पाहिजे तो ॲटम प्रत्येकाला वेगळा वेगळा मागितला तरी वेगळा वेगळा कसा मिळतो. एवढं सगळं बनवण्यासाठी पटकन इतकी तत्परता असते का. म्हणजेच तिथं सगळं फ्रीजमध्ये रेडी असतं आधी करून ठेवलेलं, आणि ते फक्त गरम करून देतात. काय ऐन वेळेस त्याला फोडणी देत असतील किंवा गरम करत असतील आणि थोडा मसाला टाकत असतील. ते कुठलं ताजं असतं. पण आपल्याला वाटतं ते बाहेरची चव म्हणजे लय भारी, ते शिळं कुठलं. आता तर खूप वेळा ऐकलंय मी, पनीर वगैरे खूप लोक असं भाज्यांमधलं काढून ठेवतात डिशमध्ये, पनीरच्या भाज्या वगैरे तुकडे असतात ना, आणि ते तुकडे परत त्या भाज्यांमध्ये नेऊन टाकतात म्हणे. ऐकलंय हे, म्हणजे व्हॉट्सअपला वगैरे सुद्धा आलेलं आहे. आणि कशावरून हे, म्हणजे खरं नाही कशावरून, ज्या अर्थी आले कुठंतरी. आणि लोक आहेत अगं आत्ता असे, तेवढं पनीर महाग असतं ना, मग तेवढं परत टाकलं तर तेवढे त्यांचे पैसे वाचणार. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्याशिवाय बाहेर येत नाहीत, कुठंतरी ह्या घडलेल्या असतात, कुणीतरी त्या पकडलेल्या असतात. त्यामुळं आपण बाहेर खाताना त्याच्यामध्ये आनंद मानतोय ही एक प्रकारची क्रूरताच आहे. त्याच्यामध्ये सगळं हे चुकीचं चाललेलं असतं. फक्त वरनं ते डेकोरेशन केलेलं, किंवा ते पॉश हॉटेल, बसायला टेबल खुर्ची, ते अगदी तिथं विनयाने आपल्याला बोलणार, त्याच्यामध्ये आपल्याला फार मोठेपणा वाटतो, तिथं आपल्याला फार आनंद वाटतो. पण हे सगळं काय आहे तर चुकीचं आहे. त्याच्यामधून आपण काय ग्रहण करतोय, काय खातोय, तिथं पौष्टिकता तर काहीच नसते. आनंद कसा वाटतो, पैसे पण जातात ना. पण तरी पण जातो की नाही, जातो म्हणजे त्याच्यातून आपल्याला आनंद वाटतो. पैसे गेले तरी चालेल, पण आज आम्ही हॉटेलमध्ये जायचंय म्हणल्यावर घरात चला आज स्वयंपाक करायचं नाहीये, चला आज काय किचनला सुट्टी आहे. अगं किती आनंदी झालेलं ऐकले किती जणांकडून.
पैसे गेले तरी लय खुश असतात. खुश असतो. हा, पैशाची काळजी नाही, लय खुश असतात. पैसे गेले तरी आजकाल जेवण बाहेर जायचं म्हटलं की दिवसभर खुश असतात. खुश असते सकाळपासून. रविवार आला ना की लय खुश असते रविवारी बघ सगळे. ना, आजकाल कुठले हॉटेल रिकामे आहेत का? कुठले हॉटेल रिकामे आहेत? हॉटेलचं हे सांगितलेलं, हा होटल हा होश में होतो टलना. हा. होटल होश होटल होश में होतो टलना. होश में बरोबर. होतो टलना. म्हणजे तुम्हाला जर होशमध्ये नसता तेव्हा हॉटेलात जाता. होश में होतो टलना. हा, म्हणजे तुम्ही सावध आहात, तुम्ही शुद्धीत असाल तर तिथनं तुम्ही बाजूला व्हा, तिथं जाऊच नका. म्हणजे इतकं हे आपल्याला वरवरचं सगळं, आजकालची दुनियाच अशी आहे. सगळी शोची दुनिया आहे. जिथं छान दिसतंय ना तिथं आपण भुलतो, पण त्याच्या आतलं खरं स्वरूप काय आहे हे कुणाला माहीत नाही. मध्ये असं एक काल्पनिक अशी रचना, काल्पनिक कुणीतरी असं सांगितलेलं आहे की नरक आणि स्वर्ग अशी 2 ठिकाणं होती. आणि मग लोकांनी, म्हणजे तिथं काही लोक आता मेल्यानंतर तिथं गेले आणि मग तिथं, आता एक कल्पना आहे बरं का, असं नाही आहे खरं, असं घडत नसतं, पण एक उदाहरण म्हणून सांगते. मग जिथं नरक लिहिलेलं आहे ना, म्हणजे एक नरकाचं द्वार आहे आणि स्वर्गाचं द्वार आहे. आणि नरकाच्या द्वारामध्ये इतकी तिथं सगळी अशी लोक स्वागताला उभारलेत, या या, आणि तिथं सगळं सजावट आहे, सगळं अत्तर वगैरे मारतायत, किंवा सगळं इतकं छान लाईटिंग आहे की असं वाटतं की इथं खूप छान असणार आहे. आणि स्वर्गाचं जिथं आहे तर तिथं असं कोण स्वागताला नाही आहे, तिथं काय असं डेकोरेशन नाही आहे किंवा काहीच नाही आहे. नरकाच्या तिथं मात्र काय आहे, बाहेरून असं सगळं छान छान वाटणार आहे. मग सगळ्यांना काय वाटतं, त्यांना स्वर्गाच्या तिथं तर काहीच दिसत नाही बाबा, इथं बहुतेक जास्त सोयी आहेत. मग सगळेजण इथून आत जातात. आणि तिथं काय नियम आहे, एकदा आत गेलं की बाहेर यायला पुन्हा परवानगी नाही. आणि आत गेलं की मग ते नरकाचं खरं स्वरूप, तिथं आत गेल्यानंतर मारामारी, भांडणं, एकमेकाला त्रास देणं, उकळणं, जे काही आपण नरकाचं वर्णन ऐकतो ते. आणि स्वर्गामध्ये चुकून एखाद दुसरा काय म्हणतो, काहीतरी असतो की एखादा शहाणा, ज्या अर्थी इथं असं इतकं भुलवण्यासारखं पण ठेवलं असेल, काय माहिती खरंच आहे का, इकडं जाऊन बघू. मग एक दोघं तिकडं जातात तर तिथं आतमध्ये सगळं काय सुखच सुख आहे. तिथं काय कसली भांडणं नाहीत, मारामारी नाही, कसलं कष्ट नाहीत. म्हणजे तसं आजकालचं जीवन आहे. जिथं असं काही दिखावा असेल, शो असेल, किंवा जिथं वरून गोड गोड बोलत असतील, अशा लोकांना तिथं काय होतं, तिथं भुललं जातं अशा ठिकाणी. आणि जिथं थोडंसं काहीतरी साधं असेल वगैरे तर त्यांना तिथं काय केलं जातं, त्यांच्याकडे हे काही चांगलं नाही आहे, पण उलट खरं तिथं चांगलं असतं. म्हणजे साधं असेल पण तिथं चांगलं असेल. म्हणून ही असली, जिथं कांदा लसणाचा कमी वास असलं ना लगे पळतात तिकडं. आणि आता हिंगड्याचा वास असला तर कोण जात नाही. हो ना, हो ना. हां, तर त्याच्यानंतर तिखट मसाले, हळद वगैरे आपण बाहेरचे आणतो. मग ते आणत असताना पण ते कधी बनवलंय, कुठं बनवलंय, म्हणजे सगळं तिथं अशुद्धतेचं सगळं जे काही असू शकतं, ती सगळी कारणं ह्याच्यामध्ये पण असतात. आणि त्याच्यात पण मर्यादा आहे बरं का, हे तिखटांची, मसाल्यांची पण मर्यादा आहे. मग आता ते पूर्वी तर ते वर्षाचे मसाले, वर्षाचे काय लोणची घालून ठेवायचं का नाही, उन्हाळा आलं की वर्षाचा मुरंबा, वर्षाचं काय हे लोणचं, अजून काय सगळं, हे सगळं करून ठेवलं जायचं. पण त्या वर्षभरामध्ये खात असताना तिथं किती जीव मारले जातात हा विचार नव्हता. म्हणजे हा विचार पण आपण करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण रोज जे दशमी वगैरे किंवा शिजवलेलं अन्न आहे ना, तर त्याची मर्यादा सुद्धा 6 तासाची आहे. किती आहे, म्हणजे सकाळी जर आपण दशमी बनवली तर बनवल्यापासून 6 तासच ती कशी असते तर शुद्ध म्हटली जाते, किंवा त्याच्यामध्ये जीवांची उत्पत्ती नाही. म्हणजे 6 तासानंतर नियमाने त्याच्यामध्ये पण काय होतं तर जीवांची उत्पत्ती होते. आणि तळलेले जे पदार्थ आहेत, म्हणजे समजा आता पुरी केली किंवा आपण मोतीचूर केला, असं तळून केलेले जे पदार्थ आहेत तर त्याची मर्यादा 24 तासाची आहे. 24 तास. शेव असेल तर केल्यापासून 24 तास त्याची मर्यादा आहे, त्याच्यानंतर ते पदार्थ पण चालत नाहीत. म्हणून आम्हा नेहमी सांगते, दिवाळी रोज करून खावा, पण रोज एक पदार्थ करा. एकदम सगळे डबे भरून ठेवायचे आणि ते परत महिनाभर खायचे, आणि शेवटी तर असं होतं की संपवायचे म्हणून खाल्लं जातं, आणि केल्या देत नाहीत भरपूर. केल्या काय, थांब एवढंच खा, थांब जरा एवढंच खा, अजून आपल्याला लागणार आहे,
तेव्हा द्यायचं नाही मागतात तेव्हा. उलट केलंय ना तुम्ही, पोट भरून द्या, पोट भरून खावा, रोजच्या रोज लागेल एवढंच करा. एका दिवसाला जेवढं लागणार आहे तेवढं करा. रोज एक पदार्थ करा, एकदम करून खाऊ नका. म्हणजे ही दिवाळी अशी साजरी करा असं सांगते अम्मा. त्याच्यानंतर लाईट, फॅन, नळ. एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जात असतो आपण, पण परत यायचं आहे ना ह्या रूममध्ये, मग कशाला बंद करायचं असा विचार करतो. म्हणजे हा सुद्धा काय आहे, प्रमाद आहे. कारण अग्निकायिक जीव आहेत. लाईट म्हणजे काय, लाईट जिथं जिथं लाईटचे वापर होतो किंवा उपयोग होतो, फॅन असेल, मिक्सर असेल, किंवा अजून लाईट असेल, अजून वॉशिंग मशीन असेल, ज्या ज्या गोष्टींमध्ये लाईटचा उपयोग आहे किंवा लाईटशिवाय त्या वस्तू चालत नाहीत, तर त्या वस्तूंचा सुद्धा विनाकारण वापर करणे ही काय आहे, तर प्रमादचर्या आहे. म्हणून गरज आहे तेव्हाच लावायचं, गरज संपली की पटकन बंद करायचं. नाहीतर ते आपल्याला लाईट बिल येतं हे तर दुसरी गोष्ट झाली. म्हणजे लाईट बिल येतं म्हणून एक वेळ आपण बंद केलं जाईल आपल्याकडून. खूप वेळा काही जण असतात अगदी तत्परतेने बंद करणारे पण बरं का. पण काही ठिकाणी असं पण असतं की जाणारच आहे आपण, किंवा काय एवढं फरक पडतोय, लाईट बिल असं काय येणार आहे. इथं पैशाचा पेक्षा तिथं त्या जीवांची विनाकारण किती हिंसा होते. फॅन फिरत असतो, त्याच्या आजूबाजूला सूक्ष्मजीव किती आहेत, त्या सूक्ष्मजीवांची हिंसा विनाकारण होते की नाही. आता गरज आहे आपल्याला, फॅन लावल्याशिवाय चालत नाही म्हणून फॅन लावतो आपण, पण ते लावत असताना पण आपल्याला खंत पाहिजे. म्हणून जेव्हा आता आपण एका रूममधून दुसरीकडे चाललोय किंवा आता एवढं उखडत नाही आहे, तर तिथं तो फॅन बंद करायला पाहिजे. थोडीशी प्रतिकूलता सहन करण्याची सवय आत्तापासून आपल्याला लावायला पाहिजे. कारण प्रतिकूलता आपल्याला पुढं जाऊन अजून कुठली कुठली येणार आहे हे माहीत आहे का. उद्या समजा आपलं मागचं कुठलं तरी तीव्र पापाचा उदय असेल, तर त्या पापामध्ये आपल्याला हे सगळे जे काही अनुकूल गोष्टी आहेत, अनुकूल साधनं आहेत, तर ती साधनं समजा आपल्यापासून दूर झाली, नष्ट झाली, किंवा तिथून आपण अशा ठिकाणी गेलो की जिथं कुठंच असलं काही नाही आहे, आणि त्यावेळेस आपल्याला ह्या साधनांची सवय आहे, आणि आता तिथं आपल्याला साधनं नसताना किती त्रास सहन करावा लागेल. तिथं फॅन नाही आहे, तिथं थंडी वाजत असेल तर पांघरूण नाही आहे, मग तिथं आपण काय करणार. मग तिथं किती आकुलता होईल आपली. म्हणून थोडी तरी आत्ता आपल्याला प्रतिकूलतेमध्ये राहायची सवय आपण केली पाहिजे. थोडंसं भूक लागली तर थोडा वेळ आपल्याला भुकेला सहन करण्याची पण सवय लागली पाहिजे. म्हणून हे एकासन, उपवास वगैरे सांगितलेत. कशासाठी सांगितलेत, इंद्रियांवर विजय मिळवण्यासाठी. हे थोडे 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 सुरुवातीचे मार्ग आहेत. म्हणजे एक 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 टप्प्याने आपण पुढं जाणार आहोत. म्हणजे आपला स्वभाव तर अनशन स्वभावी आहेच, पण आत्ता आपल्याला खाण्याचे इतके संस्कार आहेत की त्या खाण्याशिवाय आपण राहू शकत नाही अशी आपली मान्यता आहे. पण ही मान्यता एकदम तुटणार नाही आहे. मग ती तोडण्यासाठी थोडा 2 तासाचा अन्न पाण्याचा त्याग, झोपताना एवढं जरी आपण म्हणले सकाळी उठेपर्यंत 4 प्रकारच्या आहाराचा त्याग, तो संस्कार तरी झाला ना आपल्यावर. तो नियम घेण्याचा संस्कार झाला, त्याग करण्याचा संस्कार झाला. दिवसा आता जेवल्यानंतर आपण समजा 2 तास आपण काय खाणार पिणार नाही, 1-2 तास मी 4 प्रकारच्या आहाराचा त्याग करतो असा नियम घेतला, तेवढं 2 तासाचं तरी आपल्याला तिथं संस्कार झाले की नाही. म्हणून हे थोडं थोडं अंशाने आपण स्वतःला संयमित करायला गेलं पाहिजे. आपण काहीच संयम पाळत नाही, किंवा आता आपल्याला काय खायलाच पाहिजे, चालतच नाही, औषधं आहेत, किंवा आता सगळीकडे चालतंय मग मीच कशाला करू. म्हणजे आजूबाजूचे वातावरण बघून सुद्धा आपल्याला व्रत, नियम, संयम घ्यायचे भाव होत नाहीत. म्हणून सांगितले की सत्संगती पण पाहिजे. जेव्हा आपण साधूंच्या सत्संगामध्ये राहतो तेव्हा त्यांची चर्या बघून आपल्याला पण संयम पाळण्याचे भाव होतात, आपल्याला पण त्याग करण्याचे भाव होतात. ते एवढं मोठं करतात, मग मी थोडं करू शकत नाही का, असे तरी विचार आपल्या मनामध्ये येतात. ते एवढ्या प्रतिकूलतेला सहज कसं करतात, सामोरं जातात. मग आपल्याला एवढी अनुकूलता असून आपण एवढं करू शकत नाही का. म्हणजे इतकं सगळं आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून शिकायला मिळतं. म्हणजे मला असं खूप वेळा वाटतं बरं का. हां, परवा बाबतीत ना 1 वर्षाचं तप केलं. एक टाइम जेवण, एक वेळ जेवण, एक दिवस जेवण, एक दिवस पूर्ण निरंकार, असं 1 वर्ष केलं म्हणे इथं हे. होय, बर. परवा मिरवणूक काढले त्यांची सगळ्यांची. हां, 1 वर्ष. बर. तर मला असं खूप वेळा वाटतं की समजा आता आपल्याला काही कारणाने, तर समजा पॅरालिसिस झाला,
काही होऊ शकतं. म्हणजे आपल्याला अशी गॅरंटी आहे का की मला हा रोग होणारच नाही? अशी कुठल्या रोगाची गॅरंटी आहे की आपल्याला हे होणार नाही? काहीही होऊ शकतं. मग समजा पॅरालिसिस आला, अटॅक आला आणि आपल्याला जरी कोणीतरी ठेवले, केअरटेकर असेल किंवा घरातले कोणी बघायला असतील, पण थोडक्यात ते कुठंतरी बाजूला झाले, इकडं तिकडं गेले ना आपल्याला कुठंतरी खाजवायला लागले. धड आपल्याला बोलता येत नाही, स्वतः खाजवू शकत नाही, आपल्याला हालायचे, आकडले शरीर, ह्या अंगावरून ह्या अंगावर व्हायचे. त्यावेळेस तिथं कोण हजर नसलं तर आपल्याला तिथं काय होणार आहे? वेदना होणार आहेत का नाही? मग त्या वेदनांना सहन करण्यासाठी आत्तापासून आपली तयारी पाहिजे. म्हणजे ती आपल्याला येणारे प्रसंग किंवा ती वेळ आपल्याला सहजतेने आपण घालवू शकू. आणि ही गरज आहे, खूप गरज आहे. नाहीतर तेव्हा होणारी जी आकुलता आहे ना, त्या आकुलतेने आपलं मरण बिघडू शकतं. मग प्रतिकूलतेमध्ये स्थिर राहायला जर आपण शिकलो तर आपल्याला कुठलेही प्रसंग आले तर त्या प्रसंगामध्ये आपल्याला तेवढी आकुलता, तेवढं दुःख होत नाही किंवा तेवढं त्याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटत नाही. कारण तिथं सवय असते. अगोदर आपल्या मनाची तेवढी तयारी झाली, आपल्यावर तेवढे संयमाचे संस्कार झालेत, भेदविज्ञानाचे संस्कार झालेत. म्हणून भेदविज्ञानाचे संस्कार प्लस बाहेर हे संयमाचे संस्कार, ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणजे हात जरी हलवायचा असला आणि हलवू शकलो नाही तर आपल्याला तिथं किती आतून आकुलता होते. परवा आपण उदाहरण बघितलं होतं, लहानपणी मेहंदी लावली आणि आपल्याला मेहंदी लावली की इकडं खाजवतंय तिकडं खाजवतंय, हात आपले दोन्ही मेहंदीत गुंतलेत, आपण स्वतः खाजवू शकत नाही. मग सारखं कुणाला तरी सांगायचं, इथं खाजवतंय तिथं खाजवतंय तिथं, किती वेळा खाजवायला लागायचं आठवतंय का? म्हणजे एक मेहंदी लावली, एक रात्रीचा प्रश्न, पण तेवढ्या झोपेपर्यंत सुद्धा आपल्याला किती वेळा खाजवून. मग जेव्हा आपल्याला प्रत्यक्षात आपण असं अंथरुणावर पडलोय, आपण स्वतःचं स्वतः काही करू शकत नाही आणि प्रत्येक वेळेस आपण कुणाला काय सांगणार आहे बरं? आपल्याला माहिती आहे का इतके दिवसच आपण 4 दिवसाचं 5 दिवसाचं एवढं आपलं अंथरुणावर पडणार आहे? किती वर्षानुवर्ष असे बघतोय आपण की असे पॅरालिसिस झालेले वगैरे वर्षानुवर्ष पडून राहिलेले असतात. आणि त्यांचे अशा लोकांना खरं जाऊन भेटायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या वेदना बघून तरी आपण शहाणं होतो. म्हणजे त्यांना इतकं दुःख झालेलं असतं की किती सांगू आणि किती नाही. ते समाधानी असतात का? हां, जर ज्ञानी असतील, तत्वज्ञानी असतील तर ते समाधानी असतात. पण ज्यांच्याजवळ ज्ञान नाही आहे किंवा धर्माचा जिथं बेस नाही आहे तिथं फक्त रडतात. आठवते का मावशी कुणाला बघितलेलं असं? आपण जायचा अवकाश त्यांचे डोळे भरून रडायला सुरू करतात. कितीतरी जणांना पाहिलंय असं. आणि इतकं आपल्याला स्वतःला पण इतकं वाईट वाटतं ना त्यांना. आपण काय करू शकतो? काहीच नाही करू शकत. मग ही वेळ आपल्यावर आली नाही पाहिजे. त्याच्यातून आपण काय शिकायचंय की मला असं रडत खडत पडून राहायचं नाही आहे. जरी प्रसंग आले, कर्माचे उदय येतील, पॅरालिसिस होईल, अजून दुसरं काय होईल, काय अटॅक कसला येईल माहीत नाही आहे, पण त्यावेळेस मला एवढी शुद्ध पाहिजे, एवढी सावधानता पाहिजे की त्या प्रसंगाला किंवा शरीरात होणाऱ्या त्या वेदनेला मला फेस करता आलं पाहिजे. कसं फेस करता आलं पाहिजे? तर न्यायकपणे मी जाणणारा आहे. त्या वेदनेला सहन करण्याची तयारी आत्तापासून केली तर तिथं ती सहज जमणार आहे आपल्याला. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची तयारी आपल्याला ह्या व्रतांमधून मिळते. आता पुढे येणार आहे सामायिक करायचे. सामायिक का करायचं? मग तिथं एका ठिकाणी बसून करायचे. म्हणजे तिथं शरीरामध्ये त्यावेळेस ज्या काही वेदना असतील तर त्या वेदनांकडे तिथं दुर्लक्ष त्यावेळेस होणार आहे आपोआप. म्हणजे तसं बसण्याची तिथं काय आहे, एक आपल्याला शिकवण मिळते की बाबा त्यावेळेस जे काही शरीरामध्ये वेदना त्रास असतील, पाठ दुखते, कंबर दुखते, काय असेल तर तिकडं दुर्लक्ष होऊन स्वतःच्या आत्म्यामध्ये इतकं लीन व्हायचे की शरीराकडे तिथं आपोआप काय होणार आहे, दुर्लक्ष होणार आहे किंवा शरीराच्या वेदनेचं तिथं महत्त्व राहणार नाही. मग हे आपल्याला कुठं उपयोगी पडणार आहे? जर कदाचित आपल्याला असे काही प्रतिकूल प्रसंग आले तर त्यावेळेस आपल्याला ही दृढता, ही सवय, हे संस्कार तिथं आपल्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करणार आहेत. म्हणून प्रतिकूलता येऊ नये असे भाव करायचे नाहीत. कळतंय का? आपल्याला असं देवाच्या तिथं जाऊन आपण म्हणतो माझ्या आयुष्यात कुठलं असलं वाईट काही येऊ नये, पुढं कुठला रोग होऊ नये, पुढं कुठलं संकट येऊ नये, म्हणतो का आपण असं? कोण ह्याच्यामध्ये इथं असणारे? काय आपल्या हातातलं नाही. नाही, हातातलं नाही हे कळतंय. पण आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर किंवा आपण देवाची प्रार्थना करतो तेव्हा आपण म्हणतो की नाही, देवा मला सुखी ठेव, देवा माझं सगळं चांगलं होऊ दे. ह्याचा अर्थ काय?
ह्याचा अर्थ काय? ह्या 2 वाक्याचा फक्त जरी 2 वाक्य एवढी म्हणली, ही वाक्य तर सगळेजण म्हणतात, सर्रास म्हणतात, मला माहीत आहे. मग ह्याचा अर्थ काय? मला सुखी ठेव म्हणजे मला कुठला रोग नको, मला कुठली व्याधी नको, मला कुठलं संकट नको, मला कुठली प्रतिकूलता नको, मला कोणी त्रास देऊ नये, मला सगळं अनुकूल मिळावं, हे सगळे अर्थ त्या एका वाक्यात भरलेत. बरोबर आहे का कस्तुरी? म्हणजेच आपण भगवंतांकडनं कशाची अपेक्षा करतोय? प्रतिकूलता नको, मला सगळी अनुकूलता पाहिजे. मला सुखी ठेव म्हणजे मला दुःख नको आणि सुख दे. म्हणजे दुःखाचे जेवढे जेवढे प्रकार आहेत त्या सगळ्या दुःखाच्या प्रकाराला आपण तिथं काय म्हणतोय? मला हे दुःखाचे प्रकार नको. पण तेच सांगते की प्रतिकूलता नको असं म्हणायचं नाही. भगवंतांना मला सुखी ठेव, माझी संकट दूर होऊ देत, असं कधीच म्हणायचं नाही. म्हणायचं असेल तर एवढं म्हणायचं, म्हणजे मी माझी भावना सांगते बरं का, जे काही मी कर्म बांधलेलं आहे त्या कर्माचे उदय येणार हे तर नक्की आहे. ते कर्माचे उदय येऊ देत. फक्त त्या कर्माच्या उदयामध्ये मला तिथं स्थिरपणे त्या कर्माच्या उदयांना फेस करण्याची जी माझ्यामध्ये शक्ती आहे तर ती मला शक्ती प्रकट होऊ दे. काय म्हटलं मी? समजलं? मोठं वाक्य बोलले थोडं. कर्माचे उदय आपण येऊ नये म्हटलं किंवा देवाला म्हटलं की बाबा देवा मला सुखी ठेव, मला कुठलं दुःख नको, असं म्हटल्यानंतर आपले कर्माचे उदय नष्ट होणार आहेत का? देव काहीच करू शकत नाही आहे, काहीच करू शकत नाही देव. म्हणजे आपण जे कर्म केले त्याचे उदय आपल्याला भोगावे लागणार आहेत. मग नको म्हटलं तरी भोगावे लागणार आहेत, होय म्हटलं तरी भोगावे लागणार आहेत. मग त्यावेळेस आपण काय करायचे? प्रसंग कुठलाही येऊ दे, किती पण खडतर असेल, संकट असेल, फक्त त्या प्रसंगामध्ये मला त्या प्रसंगाला सामोरं शांतपणाने जायचे, स्थिरतेने जायचे. तिथं मला कुठलंही आकुलता व्याकुलता न करता जे काही माझं कर्म असेल त्याला मला सामोरं जायचे. आणि ती शक्ती पण माझ्यात आहे, ती पण भगवंतांना नाही मागायची. कळतंय का? ती शक्ती पण आपल्याला भगवान देणार नाही आहेत, ती शक्ती पण माझ्यामध्ये आहे. फक्त ती शक्ती मला कशी आहे? प्रकट होऊ दे, अशी भावना तिथं व्यक्त करायची आहे भगवंतांजवळ. का व्यक्त करायची? तर भगवंतांनी ती शक्ती प्रकट केलेली आहे. म्हणून दुःख नको म्हणायचं नाही, येऊ दे. फक्त त्याला जर सामोरं जाण्यासाठी मी समर्थ असेल तर ते दुःख मला काय करणार आहे? काहीच करणार नाही. म्हणून असे चिंतन आपलं पाहिजे की मला येऊ नये, येऊ नये, येऊ नये असं करायचं नाही. ये, काय असेल ते येऊ दे, मला तिथं खंबीरपणे तोंड देता आलं पाहिजे. तेवढी माझी दृढता किंवा तेवढी माझी मनाची तयारी पाहिजे. म्हणजे ह्याची उदाहरणं आपल्या प्रथमानुयोगामध्ये खूप आलेली आहेत. चंदनबाला, अंजना, त्याच्यानंतर सीता, मैनासुंदरी, म्हणजे अशा कितीतरी स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत. त्यांच्यावर संकट आली का नाही? राजाच्या घराण्यातल्या, राज्यघराण्यातल्या मुली होत्या, राज्यघराण्यामध्ये लग्न करून गेल्या होत्या, तरीसुद्धा त्यांना घरातून बाहेर पडावं लागलं. सीता जनकराजाची मुलगी, इकडे रामाची राणी, दशरथाची सून, म्हणजे दोन्ही राजघराणे, काय कमी होतं? पण तिला घरातून बाहेर पडावं लागलं. जंगलामध्ये 14 वर्षाचा वनवास स्वीकारावा लागला. त्याच्यानंतर रावणाने पळवून नेलं. पळवून नेल्यानंतर सुद्धा ते युद्ध करून परत ती आल्यानंतर सुद्धा तिला परत कशाला तोंड द्यावं लागलं? तर ही रावणाच्या घरी एवढे दिवस राहिली, ही शीलवान आहे कशावरून? म्हणजे अशा संकटांना, अशा आरोपांना ह्यांना सुद्धा सामोरं जावं लागलं. म्हणजे एवढे पुण्यवान जीव होते ते. पुण्यवान असल्याशिवाय राजाच्या घरी जन्मले का? राजाच्या घरी लग्न होऊन गेल्या का? ती असो, अंजना असो. अंजनाला सुद्धा कसली होती अंजना? आणि सगळ्या जैन धर्मामध्ये एकदम दृढ. असं नाही की जैन धर्मावर त्यांची श्रद्धा नव्हती किंवा ते काही जैन धर्माचं पालन करत नव्हते, असं नाही. तर अतिशय श्रद्धावान होत्या सगळ्या. म्हणजे धर्म म्हणजे त्यांचा अगदी काय होता? अंगामध्ये भिनला होता. म्हणून त्यांना एवढी संकट आली तरीसुद्धा त्या दृढ राहिल्या त्याच्यामध्ये. त्यांनी आलेल्या प्रसंगामध्ये कुणालाही दोष दिला नाही. ना अंजनेने त्या पवन कुमारला दोष दिला, ना त्या सासूला दोष दिला. तुमचा दोष काहीच नाही आहे, मीच असं कर्म केलेलं आहे. आणि तिथं स्वतःची म्हणजे काय स्वतःचा खरेपणा तिथं तिने असा प्रयत्न करू शकत होत्या. समजा आपल्यावर एखादा आरोप आला तर आपण काय करतो? लगेच स्पष्टीकरण द्यायला जातो. हे मी नाही केलं, त्यांनी केलंय. मी यायच्या आधी त्यांनी करून ठेवलं होतं, मी नको नको म्हटलं तरी त्यांनी केलं, माझं ऐकलं नाही. म्हणजे कितीतरी पद्धतीने आपण तिथं काय करतो? स्पष्टीकरण द्यायला जातो. का स्पष्टीकरण द्यायला जातो?
किती चूक माझी नाही, माझ्यावर कशाला मी आरोप घेऊ. छोट्या छोट्या गोष्टी असतात, फार मोठ्या नाही. समजतंय ना मला काय म्हणायचंय? येते का लक्षात? आपण स्पष्टीकरण द्यायला जातो कुठल्याही गोष्टीचं. म्हणजे मी का सहन करू, मी केलंच नाही तर माझ्यावर कशाला आरोप. म्हणजे लगेच आपल्याला तिथं काय होतं तर मान कशाय होतो, किंवा तो आरोप सहन करायची आपली अजिबात तयारी नसते. आता ह्या अंजनेवर इतका मोठा आरोप आला, मग तिने असं सांगितलं असतं की बाबा तुम्ही आता तुमच्या म्हणजे आता त्यांच्याकडे तर किती दूत होते किंवा किती नोकर चाकर सैनिक. एखाद्या सैनिकाला पवनकुमाराकडे पाठवा आणि त्याला विचारा तो येऊन गेला की नाही रात्री माझ्याकडे, विचारा. तिथं लगेच खरं खोटं झालं असतं की नाही. पण तिथं ती स्पष्टीकरण पण द्यायच्या भानगडीत पडली नाही. माझ्या कर्माचा उदय आहे, त्यांनी बाहेर काढलं ना, चला निघून गेली बाहेर. सीतेने सुद्धा तिथं अवधिज्ञानी मुनी वगैरे कोणीतरी असतीलच की त्या काळामध्ये, त्यांच्याकडे जाऊन विचारा, मी खरंच शीलवान आहे, अवधिज्ञानी मुनी सांगतील तुम्हाला, असं नाही म्हटली. जंगलामध्ये सोडलंय ठीक आहे, मला माझा धर्म माहीत आहे, माझंच कर्म आहे. उलट तिने रामाला निरोप दिला, कुणाचं तरी ऐकून तुम्ही मला सोडलं एक वेळ ठीक आहे, माझा कर्माचा उदय आहे म्हणून, पण तुम्ही धर्म सोडू नका कुणाच्या तरी सांगण्यावरून. म्हणजे इतकी धर्मावर त्यांची श्रद्धा होती. म्हणजे मला काय म्हणायचं की प्रतिकूलता ही येणार आहे, पण त्या प्रतिकूलतेला सामोरं जाण्याची तयारी आपल्याला आत्ता आपल्या ह्या अवस्थेमध्ये जिथं आहोत तिथं, ज्या भूमिकेमध्ये आहोत त्या भूमिकेमध्ये आपण करायला पाहिजे. त्याच्यानंतर अजून बाहेरचे आपण हे सॉस वगैरे आणतो, सॉस म्हणा, अजून बरंच काही काही असते तसलं म्हणजे रेडीमेड बनलेलं, तर ते सुद्धा कसं बनवलं काय बनवलं आपल्याला माहीत नसतं. म्हणजे ते लॉटमध्ये बनवताना एक एक टोमॅटो बघतात, त्याच्यामध्ये आळी आहे का, कशामध्ये काय आहे का, घेतले ते सगळे एकदम त्याचं सॉस बनवला. आता आळ्या वगैरे निघतात टोमॅटोमध्ये सुद्धा, बघितलंय का? बऱ्याच वेळा टोमॅटोमध्ये सुद्धा आळ्या निघतात. म्हणजे व्यवस्थित बघितल्याशिवाय आपल्याला कुठलीही गोष्ट खात्रीने आपण सांगू शकत नाही की बाबा ही न बघता नाही चांगलीच आहे म्हणून. मग अशा सगळ्या गोष्टी बनत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात बनवत असतील तर तिथं त्यांना वेळ आहे का बघायला? एवढं बारीक सारीक बघायला वेळ असतो का कुणाला? कोण बघायला लागले? म्हणून तिथं जे असं घेतात आणि असं दळायला टाकतात, असं घेतात आणि मिक्सरला लावतात, त्यामुळे त्याच्यामध्ये अनंत जीवांची तिथं हिंसा असते. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बाहेरच्या आपल्या आवडीच्या करायला आपण एकदम कसे असतो, तत्पर असतो, तिथं प्रमादी नसतो. पण षटक्रिया करायला मात्र आपला प्रमाद असतो. षटक्रिया कोण कोण करते मी खूप वेळा विचारते. कुणी कुणी सुरू केल्या षटक्रिया? स्वतःहून सांगा, आम्ही सुरू केल्या, आम्ही एवढ्या रोज हे केलं ते केलं. म्यूट आहे मावशी. ऐकू आलं नाही, मुलं बोलतात नाही तर काय म्हणाली? षटक्रिया म्हटलं कोण कोण करतंय? सुरू केलं का कंपल्सरी षटक्रिया करायला? राजू गुण, संयू, हा मी करते. कोण बोलतंय? रुणाली आहे का? हां बर, छान. अजून तृप्ती? दान रोज होत नाही, नाही चालू केलं मी अजून. का ग? सगळं होत आहे पण दान होत नाही, स्वाध्याय होतो. अगं मावशी, स्वाध्याय केल्या केल्या ना एक डब्यामध्ये चिल्लर ठेवायची, एक शेजारी रिकामा डबा ठेवायचा, तिथल्या तिथं लगेच नसते ग. आता आम्ही कसं असं कुठे बाहेर राहतो, आमच्याकडे एकदम नसतं. मग वर्षातून एकदा म्हणजे दर 4 महिन्याला मी दान करते. दर 4 महिन्याला ठरवलेलं आहे, दर 4 महिन्याला दान करते. अष्टांगिक झालं की दान करते. रोजच्या रोज करायला पाहिजे. रोजच्या रोज ह्या षटक्रियामध्ये रोजच्या आहेत ना, षटावश्यक ही रोजची आहेत. रोजच्या रोज ह्या क्रिया घडायला पाहिजेत, झाल्या पाहिजेत. माहित नाही आपलं आयुष्य किती आहे, किती आपण किती किती दिवस आपण जगणार आहोत, किती दिवस आपल्याला अजून मिळणार आहे, किती वेळ आपण चांगलं राहणार आहोत, काही माहीत नाही. जोपर्यंत आपण आहोत घेते तिचं ती घेते, जोपर्यंत वेळ आहे, जोपर्यंत आपल्या अंगात शक्ती आहे, तोपर्यंत हे आवर्जून केलं पाहिजे. औषधं कसं खातो आपण तत्परतेने, तसं एक वेळ बाहेरची गोष्ट नाही झाली तरी चालेल,
पण ह्याच्यामध्ये आपली तत्परता पाहिजे. टी व्ही सिरियल बघायला आपली प्रमाद करतो का? काय करायचं त्याचं क्रिया? देवपूजा, रोजच्या रोज देवपूजा होती का? हां. दुसरं म्हणजे गुरुपास्ती. गुरुपास्ती म्हणजे आता आपल्याला गुरूंकडे जाऊन त्यांचं वयावृत्त वगैरे करणं किंवा आहारदान देणं हे शक्य नाही आता. पण गुरूंचं चिंतन आपण करू शकतो किंवा सर्व जे काही गुरु आहेत त्यांना अनुकूलता मिळावी, त्यांना योग्य आहार मिळावा, त्यांच्या रत्नत्रयाचं पालन व्हावं, त्यांची रक्षा व्हावी, असे भाव आपण करू शकतो. ही झाली गुरुपास्ती. त्याच्यानंतर देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय. रोज आपण कुठलं तरी एक शास्त्र काढून वाचतो का? हां, स्वाध्याय करू शकतो आपण. हां, म्हणजे स्वतःचं बरं का. आता आपण हे रोज इथं करतो तो स्वाध्याय वेगळा. आपलं स्वतः एक पुस्तक रोज नियमाने वाचायला सुरू केलं का? भक्तांबर वगैरे. हां, तुझं असणार मावशी. हां, भक्तांबर वगैरे हे स्तुती म्हणणं झालं. एखादं प्रथमानुयोगाचं पुस्तक घ्या, रोज त्याच्यामधले 1-2-4 पानं वाचायची. अशामुळं काय होतं, ते पुस्तक पूर्ण होतं, आपला स्वाध्याय होतो, त्याच्यामधलं आपल्याला तत्त्व समजतं, आपले परिणाम शांत होतात. आहे की नाही? आत्तापर्यंत केलं नाही, पण आता तरी जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस आपण करू शकतो ना, करायला पाहिजे. गोष्टींची पुस्तकं खूप आहेत प्रथमानुयोगाची, ती जरी वाचली तरी आपलं लक्ष उलट त्याच्यामध्ये लागतं. त्या घटना समजतात, त्या घटनांना त्यांनी कसं तोंड दिलं, मग आपल्याला त्याच्यापेक्षा म्हणजे चांगलं आहे सगळं आपलं त्या मानाने, तरीसुद्धा आपल्याला काय हरकत आहे मग. म्हणजे अशी तुलना होऊन आपल्यामध्ये आणखीन सुधारणा होऊ शकते. त्याच्यानंतर संयम. मंदाकिनीताई, तुम्ही पहिल्यांदा मराठीमधलं पद्मपुराण वाचा. इतकी गोडी लागते, हातातलं ठेवू वाटत नाही खाली. मराठीतलं वाचा, खूप सुंदर आहे. खूप म्हणजे खूप सुंदर आहे पद्मपुराण, रविचंद्र आचार्यांचं. खूप छान आहे. त्याच्यानंतर एखादा नियम घ्यायचा. नियम घेता का तुम्ही? आता तुम्ही कुठे आहे, कुठल्या गावात आहे? पुण्यात आहे, तळेगावला. हां, मग समजा आज तुम्हाला आता कुठे गावाला जायचं नाही, मंदिर नसू दे की, आज दिवसभरात मी ह्या घराच्या बाहेर जाणार नाही. समजा तुम्हाला आज कुठं जायचं नाही आहे, विचार करायचा, किंवा पुण्याच्या बाहेर जाणार नाही असा नियम घेऊ शकता तुम्ही. हा संयम झाला. आणि दान करू शकता. 8 दिवसाचा नियम घेतला मी. कसला? हे आपल्या बाहेर जायचं नाही. हां, ठीक आहे. किंवा असंच काहीतरी रोजच्या रोज वेगळं पण काहीतरी आपला. हां, त्याच्यानंतर 12 भावना वगैरे त्याचं चिंतन करायचं, ध्यान करायचं, 12 भावना वगैरे अर्थ त्याचा लक्षात घेऊन. आणि दान करायला सगळ्यांनी सुरू करा. दान म्हणजे काय रोज 100, 200, 300, 1000, 500 करायला पाहिजे असं नाही. एक चिल्लर आपल्या घरात असते, ते एक डबा ठेवायचा, त्याच्यामध्ये ठेवायचं. आणि आपलं जे काही स्वाध्याय असेल, सकाळची पूजा असेल, झाल्यानंतर आपण प्रतिक्रमण करतो. त्या प्रतिक्रमण केल्यानंतर सर्व दोषांचं प्रायश्चित्त म्हणून मी हे सद्दान टाकत आहे असं म्हणून ते दान टाकायचं. म्हणजे लहान मुलांना पूर्वी ते असं द्यायचे ना, पिगी बँक, त्याच्यामध्ये चिल्लर ते टाकत राहायचे. तसं चिल्लर आपल्या घरामध्ये असतेच. मग पाहिजे तर तुम्ही एक 50 रुपयाची चिल्लर आणून ठेवा. मग तिकडं 50 रुपये टाकून झाले की ते परत त्यातले काढून तिथं 50ची नोट ठेवायची. म्हणजे रोज कुठनं चिल्लर आणायची हा पण प्रश्न वाचतो. नंतर आपण अशा ठिकाणी, नंतर हे अशा ठिकाणी दान द्यायचं की जिथं योग्य ठिकाणी त्याचा उपयोग होईल, तोपर्यंत आपल्याजवळ ठेवायचा. अशी कुठेतरी असतातच जिथं जीर्णोद्धार चालू असेल किंवा जिथं योग्य त्यागी असतील, त्यांच्या आहारदानामध्ये देऊ शकतो. असं आपल्याला तसं ते नंतर कुठं द्यायचं काय वगैरे ह्या गोष्टी, म्हणजे आता तू म्हणली ना कुठंतरी 4 महिन्यातून एकदा देतो आम्ही वगैरे असं. पण दान देताना सुद्धा योग्य ठिकाण बघून द्यायचं. तिथं कुठंतरी पद्मावतीला ते पैसे वापरले जातील, कुठंतरी बाकीचंच काहीतरी होत असेल, अशा ठिकाणी पण दान द्यायचं नाही. मग ते सगळं कुदान झालं. आणि कुदानाचं फळ काय मिळतं? कुदानाचं फळ काय मिळतं? आणि तबून आहे का? नरक निघोद. नाही, कुदानाचं फळ दान आहे ना ते.
हा हा हा, एक मिनिट हा, सांगते थांब. उदाहरणाचं फळ नाही लक्षात येईना. कुदानाचं फळ कुभोग भूमीमध्ये जन्म मिळतो. कुभोग भूमीमध्ये जन्म मिळतो. कुभोग भूमीमध्ये कसं असतं माहिती का? म्हणजे शरीर गळ्यापासूनचं खालचं माणसाचं, डोकं वरती प्राण्यांचं आणि कान एवढे मोठे दोन्ही, की एका कानावर झोपायचं आणि दुसरा कान पांघरून, म्हणजे असलं सगळं ते कुभोग भूमीमध्ये जन्म मिळतो. इथंच होतीये का? नाही, एक मिनिट हा. म्यूट कर. हां, तर हे सगळं कुदान वगैरे असलं, म्हणून विचार करून कुठलीही गोष्ट करणं, परीक्षा करणं हा आपल्या जैन धर्मातलं मूळ सांगितले. परीक्षा केल्याशिवाय काही करायचं नाही. परीक्षा प्रधानी म्हटलंय जैन धर्माला. काय म्हटलंय? परीक्षा प्रधानी. उगी आपलं डोळे झाकून कोण तर सांगते म्हणून करायचं नाही. हे परीक्षा करण्यासाठी आपलं मोक्ष मार्ग प्रकाशक मध्ये टोडरमलजीने पहिल्यांदा फार बजावून सांगितलेले परीक्षार्थीच व्हा पहिल्यांदा. परीक्षार्थीच महत्वाचं आहे. आणि मग काही गोष्टी आहेत की जिथं आपल्याला आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, मग तिथं आज्ञाप्रधानी सांगितलंय. असं दोन्ही सांगितलंय, पण मुख्यतेने परीक्षा प्रधानी सांगितलेलं आहे. म्हणजे आता खूप वेळा आता काय होतं, प्रमादाने आपण कसं, आता 2 रस्ते आहेत आणि जवळचा रस्ता आहे तो सगळा गवतावरून जावं लागतंय. जवळचा रस्ता आहे तो गवतावरून जावं लागते आणि लांबून जायचं असेल तर तिथं गवत नाही आहे, पण तिथून लांब पडतंय. मग आपण काय विचार करतो, कुठं एवढा लांबनं फेरफटका घालायचा, काय थोडंसं तर आहे, गवत तुडवून जाऊया. मग तिथं काय झालं, आपला प्रमाद झाला आणि त्या प्रमादामुळं त्या एकेंद्रिय जीवांची कितीतरी जीवांची तिथं हिंसा झाली. म्हणून एक वाक्य पण, अशी एक कुठली तरी कविता आहे, तर त्याच्यामध्ये आहे लिहिलेलं, रस्ता चलना स्वच्छ चाहे फेर हो. म्हणजे रस्ता चांगला, जो रस्ता आहे त्या रस्त्यानेच जावा. थोडंसं तुम्हाला फिरून जावं लागलं, लांबून जावं लागलं, जास्त पायपीट झाली तरी चालेल, पण खराब रस्त्याने जाऊ नका. म्हणजे आता आपल्याला इथं कुठला विषय घ्यायचा आहे की समजा तिथं काय आहे, गवत वगैरे असेल आणि त्याच्यापेक्षा लांबून रस्ता असेल